संपूर्ण विषय जर बघितला तर तो प्रेम प्रकरण आहे. मुलाचं आणि मुलीचं मागील 2 वर्षांपासून प्रेम संबंध आहेत. दोघे इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकतात. दोघंही हॉस्टेलाइट आहेत आणि सर्व म्हणजे मुलीकडनं सगळ्यात पहिल्यांदा अप्रोच आलेला आहे मुलाला. आणि कॉलेज लाईफचे विद्यार्थी आहेत. प्रेमाला काय धर्म जात पंथ नसतो. जेन्युइनली त्या मुलाचं मुलीवर आणि मुलीचं मुलावर प्रेम आहे. या व्यतिरिक्त त्याला धर्माचा असा काही रोल नाही. आणखीन एक एफआयआर मध्ये म्हणले मुलीच्या गळ्यात होतं रुद्राक्ष वगैरे ते काढायला लावलं आणि मुस्लिम धर्म स्वीकारण्यासंदर्भात प्रेशराईज करण्यात आलं. तुळशीची माळ आणि हातातील दोरा काढल्याचा आरोप आहे. परंतु तसा कोणताही पुरावा आज नाही आणि ती घालत होती याचाही पुरावा आज रोजी तर काय कोर्टापुढे आणलेला नाही. मुलगा लॉजमध्ये घेऊन जात होता महागड्या लॉजमध्ये. त्या संदर्भात फंडिंग कुठून तरी केलं जात होतं असंही सरकारी वकिलांनी केलं. बर झालंय काय मुळात की मुलगा महागड्या लॉज वगैरे मध्ये कधी काय घेऊन गेलेला नाही. त्याच्यावर एकदा लॉजवर नेल्याचा आरोप आहे फक्त. त्यामुळं लॉजवर कायम आणि कंटिन्यू नेत होता असं काही नाही. मुलगा आणि मुलगी दोघांचं प्रेम असल्यामुळे ते दररोज भेटायचे, हातात हात घालून एका गार्डन मध्ये बसत होते असं मुलींनीच स्वतःच्या एफआयआर मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं. सरकारी वकिलांकडून गजवा हिंद आम्हाला करायचा आहे असा आरोप ते म्हटलेला आहे असं मेन्शन केलं त्यांनी. गजवा वगैरे काही नाही. ते गजरा हे हिंद म्हटलंय, गजरा हिंद. त्याचा अर्थ आता काय गजरा कशासाठी म्हटलंय काय माहिती.